नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजकाल स्मार्टफोनच्या जगात पेपर फारसं कोणी वाचत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील एका दिग्दर्शकानं पेपरातील बातमी वाचून एक सुपरहिट चित्रपट बनवला होता. या दिग्दर्शकानं बातमी वाचली की एका माणसानं आपल्या तिन्ही मुलांना बागेत सोडून दिलं. एवढं वाचल्यावर त्यांनी चित्रपट बनवला अमर अकबर अँथनी. आणि वृत्तपत्रातल्या बातमीची जादू रुपेरी पडद्यावर आणणारे हे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे मनमोहन देसाई. 26 फेब्रुवारी 1937 रोजी मुंबईमध्ये मनमोहन देसाई यांचा जन्म झाला. त्यांचे वडील किकूभाई देसाई हे चित्रपट निर्माते होते. पण मनमोहन देसाई अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. नंतर त्यांच्या आईनं आणि भावानं चित्रपट वितरणाचं काम सुरू केलं. मग त्यांचा भाऊ वडिलांप्रमाणेच निर्माताही बनला. कॉलेजमध्ये गेल्यावर मनमोहनजींचं फारसं लक्ष अभ्यासात काही लागलं नाही, म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही गोष्ट त्यांचे बंधू सुभाष देसाई यांना सांगितली. प्रसिद्ध दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांच्या हाताखाली मनमोहनजींनी काम सुरू केलं. सम्राट चंद्रगुप्त आणि बेदर जमाना क्या जाने या 2 चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि चित्रपटांच्या जगतात त्यांनी आपला प्रवास सुरू केला. यानंतर सुभाष देसाई यांनी मनमोहनजींना विचारलं की तू आता एकटा काम करशील का आणि तुला कोणाबरोबर चित्रपट करायला आवडेल. यावर मनमोहनजींनी होकार दिला. तसंच राज कपूर आणि नूतन या दिग्गजांबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. मनमोहनजी तेव्हा फक्त 22-23 वर्षांचे होते. राज कपूर नव्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला थोडेसे कचरत होते. तेव्हा सुभाष देसाई यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही काम बघा, नाही आवडलं तर आपण दिग्दर्शक बदलू. मनमोहनजींना या गोष्टीची कल्पना सुद्धा नव्हती. शूटिंग सुरू झाल्यावर एका गाण्याचं चित्रीकरण नृत्य दिग्दर्शकाशिवाय मनमोहनजींनी केलं आणि मग एडिट करून ते राज कपूर यांना दाखवलं. त्यांना ते आवडलं आणि त्यांच्या मनातली शंका दूर झाली. 1960 साली प्रदर्शित झालेल्या छलिया चित्रपटाद्वारे मनमोहनजींनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाचे कौतुक खूप झालं, पण बॉक्स ऑफिसवर तो काही फारसा चालला नाही. यानंतर ब्लफ मास्टर हा चित्रपट मनमोहनजींनी दिग्दर्शित केला. त्यावेळी सुद्धा त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झाल्यावर काही लोकांचं म्हणणं होतं की तो ब्लॅक अँड व्हाईट ऐवजी कलर चित्रपट बनवावा. त्यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि मनमोहनजींचे बंधू सुभाष देसाई हे थोड्या आर्थिक अडचणीत सापडले होते. पण शम्मी कपूरजींच्या सहकार्यामुळे हा चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित झाला. पण त्यानंतर बराच काळ मनमोहनजींकडे काही काम नव्हतं. तेव्हा त्यांनी राजकुमार आणि वादा अशा चित्रपटांचं स्क्रिप्ट लिहिण्याचं काम केलं. पुन्हा एकदा शम्मी कपूर साहेब मनमोहनजींच्या मदतीला आले. एका दिग्दर्शकांच्या अकाली निधनामुळे चित्रपट अपूर्ण होता तो पूर्ण करण्याची संधी मनमोहनजींना मिळाली. मग त्यांना हवे असलेले बदल करून त्यांनी चित्रपट पूर्ण केला. 1966 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता बत्तमीज. आणि या चित्रपटानंतर मनमोहनजींचा दिग्दर्शक म्हणून प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. यानंतर किस्मत, सच्चा झूठा, नसीब, धर्मवीर, कुली, मर्द, अमर अकबर अँथनी, परवरिश, सुहाग, रोटी, आ गले लग जा असे एकापेक्षा एक गाजलेले चित्रपट मनमोहनजींनी दिग्दर्शित केले. साधारण 3 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 20 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आणि त्यातील बरेच चित्रपट सुपरहिट ठरले. अमिताभ बच्चन आणि मनमोहन देसाई या जोडीने अनेक गाजलेले चित्रपट एकत्र केले. याशिवाय राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या तिन्ही कपूर बंधूंनी त्यांच्याबरोबर काम केलं. याशिवाय ऋषी कपूर, विनोद खन्ना, राजेश खन्ना, हेमा मालिनी, नीतू सिंग, परवीन बाबी, निरुपा रॉय अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सुद्धा मनमोहनजींनी दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांच्या चित्रपटातील माय नेम इज अँथनी गोन्साल्विस, जॉन जानी जनार्दन, पर्दा है पर्दा, डम डम डिगा डिगा, गोविंदा आला रे, शिरडी वाले साई बाबा, मेरे देश के प्रेमियों, हमको तुमसे हो गया है प्यार, मेरे नसीब में, गजरा मोहब्बत वाला अशी अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करतात. कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन हे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालं होतं. या चित्रपटातील एक सीन करत असताना तो अमिताभजींच्या जीवावर बेतला होता, पण सुदैवानं ते वाचले. पण ते बरे होण्यासाठी अनेक लोकांनी प्रार्थना केली होती
आणि म्हणून मनमोहनजींनी या चित्रपटाचा शेवट बदलण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अमिताभ बच्चन साकारत असलेल्या पात्राचा जीव जातो असं दाखवणार होते, पण प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन मनमोहनजींनी हे पात्र जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच रसिकांच्या ते पसंतीस पडले. दिग्दर्शनाबरोबरच तुफान आणि अनमोल सारख्या चित्रपटांची निर्मिती सुद्धा मनमोहनजींनी केली. 1 मार्च 1994 रोजी मनमोहन देसाई हे जग सोडून गेले, पण त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीचे आहेत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. मनमोहनजींचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.